बॉलिवूडमधला आघाडीचा गायक शान आता मराठीत चांगला स्थिरावलाय। नुकतंच त्यानं मी नाही त्यातली या सिनेमाचं टायटल सॉन्ग गायलं। मराठी भाषा त्याला सुरुवातीला अवघड वाटली, पण आता तो मराठी गाणी गाण्यात चांगलाच तयार झालाय। नुकतंच त्यानं रमेश तेंडुलकरांच्या कविताही आपल्या आवाजात मराठीतून रेकॉर्ड केल्या। या त्याच्या मराठी गायन प्रवासाबद्दल आणि नव्या गाण्याबद्दल त्याने आमची रिपोर्टर प्रणाली मोरेशी या खास गप्पा मारल्या। हिंदीमध्ये वेगवेगळ्या धाटणीची गाणी गाणारा शान आता मराठीमध्ये एक हटकं असं गाणं गातोय। एका मराठी चित्रपटात आपण त्याच्याशीच बोलणार आहोत, त्याच्या या गाण्याविषयी। शान, आत्ताच तू गाणं गायलंस आणि खूप छान असं गाणं होतं। हिंदी फ्लेवरमध्ये जसं तू गातोस तसंच मराठीमध्ये कसा एक्सपिरियन्स होता? चांगलं होतं आणि जसं तुम्ही जसं म्हटलं तसंच होतं। हिंदी फ्लेवर पण आहे आणि मराठी पण आहे आणि मॉडर्न रोमांटिक गीत आहे। चांगलं वाटलं, बहुत अच्छा लगा। पिक्चर का नाम मी नाही त्यातली। ओके, हिंदी आणि मराठी असे वर्ड्स होते, त्यामुळे गाताना कसा एक्सपिरियन्स होता? काय जम्पिंग झालं? मला ते काय ते लिहून घेतलं ना मी, तो सरल झाला। कभी कभी ऐसा अवगढ़ होता क्योंकि कुछ हिंदी लाइन के बीच में भी मराठी वर्ड है, मराठी लाइन के बीच में हिंदी है और फ्लो मिटना नहीं चाहिए ना, इट शुड फील वेरी फ्लोइंग एंड इजी। तो उस चक्कर में थोड़ा सा कहीं कभी दिक्कत हुआ। आजकल तो अच्छा है, एक लाइन दोन लाइन हम फिर से रिपीट करके वो पंच कर सकते हैं। लेकिन मज़ा आया। सलीलचं ट्यून फार चांगलं होतं आणि अश्विनीचं शब्द फार गोड होतं। थोड़ी सी उलझी हुई, थोड़ी सी सुलझी हुई, रास्ता शोधे नवा ये जिंदगी। अश्विनी जी का जो उन्होंने जो लिखा है बहुत अच्छा लिखा है और थॉट मी कुणातरी म्हटलं की हां मराठीचं मध्येच हिंदी आहे पण उगाच नाही आहे, त्याचं मतलब है और वो प्यार से हुआ है, अच्छा हुआ है। हिंदीमध्ये तुम्ही बऱ्याच अल्बममधनं किंवा फिल्म्समध्ये रोमॅन्टिक गाणी तुमची खूप गाजली आहेत, लोकांना ती खूप आवडतात। मग मराठीमध्ये हे त्याच फ्लेवरचं थोडं आहे, तो कसा एक्सपिरियन्स, म्हणजे काय एक्सपिरियन्स होता त्याचा? हां तेच, आता मी लोकांशी त्याच एक्सपेक्ट करतो की त्यांना हे माझं मराठी गाणं पण पसंद आए। देखिए मैं भी मराठी की तरह गा रहा हूँ, कभी कभी हिंदी में कभी मराठी में मिक्स करके, क्योंकि गाना भी वैसा था ना। तो मी लोकांना त्याचं सवय आता मी घालतो की तुम्ही असंच ऐका, मराठीमध्ये हिंदी, हिंदीमध्ये मराठी। तर त्याचं नंतर तुम्ही जेव्हा हे गाण्याला तुम्ही ऐकणार, तुम्हाला हे गाणं फारच चांगलं वाटणार। मन है सांगे तुला जो भी है तुमसे मिला, एहसास आहे नवा ये दिल लगी। अल्बम्स तुमचे हिंदीमध्ये आलेले आहेत, पण असं वाटतं आता मराठीमध्ये तुम्ही इतकी 6-7 गाणी गायलेली आहेत, तर मराठीमध्ये अल्बम वगैरे करायचा काही विचार आहे का? करणार आता लवकरच करणार मराठीमध्ये। मराठीमध्ये आता मी सचिन तेंडुलकरांचं वडील रमेश तेंडुलकरांचं कविताचं एक गीत मी मराठीमध्ये मैंने गाया है। मराठी भाषा खूप मिठी आहे असं म्हणतात, कसं वाटतं ती गाताना? ती मराठी भाषा मीठी पण आहे आणि त्याचं उच्चारण अवघड पण आहे, कारण ते कुछ शब्द जो मराठी में है वो हिंदी में नहीं है। तो जो लोग, क्योंकि मैं महाराष्ट्र का हूँ तो मज़ा झ है, अड़ है, ये सारे शब्द मुझे पता है, लेकिन नॉर्थ वाले होते हैं तो शायद उनको उतना क्लियरली नहीं समझ में आता है। लेकिन अगर उसको आप प्यार से कहें तो ये शब्द भारी है, लेकिन अगर उसको जैसे पुणेकर मराठी आहे ना, फारच गोड तसं उच्चारण करायचं। नक्कीच जाता जाता दोन साताराचं नाही। नक्कीच जाता जाता 2 ओळी या गाण्याच्या। थोड़ी सी उलझी हुई, थोड़ी सी सुलझी हुई, रास्ता शोधे नवा ये जिंदगी। थँक्यू। आता शानशी आत्ताच आपण बोललो या मराठी चित्रपटातल्या हटके अशा गाण्याविषयी, अर्थातच त्याच्या हिंदी अल्बम आणि फिल्ममधल्या रोमॅन्टिक गाण्यांसारखं हेही गाणं आपल्या हृदयावर एक वेगळीच भुरळ घालेल या शंका नाही। कॅमेरामॅन अमित कीरचा, प्रणाली मोरे, साम मराठी, मुंबई।
पैसा वसूलची सफर तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कळवा. पैसा वसूल @samtv.com या ईमेल आयडी वर. आज इतकंच. लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.